नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे मंगळवार, आज आहे देवीचा वार आहे आज. सगळ्या देवींचा वार आहे असो. तर कालिंका माता आहे ना, मग त्या हिशोबाने असं बोलून आपण पुढं बोलू. तर भाऊचं राहिलं आयडेंटिटी कार्ड, कोणत्या धुंदीत गेला ऑफिसला माहित नाही आपल्याला. तर तिथे जाऊन त्याला विचारू, भाऊ कोणत्या धुंदीत गेला तर तुम्ही कसं काय आयडेंटिटी कार्ड विसरलं, बाहेर थांबलाय कुठं थांबला माहित नाही मला. जाऊ आता ऑफिसमध्येच गेल्यावर कळेल. असो, दुसरी गोष्ट अशी, काल बी यार झोप नाही झाली, त्याच्यामुळे थोडासा चेहरा असं डल दिसत असेल. पण असं काही नाही, आपण बरोबर थ्रू आउट द डे एनर्जी ठेवू, एकदम देवाचं नाव घेऊन, जय श्रीराम म्हणून, गणपती बाप्पा मोरया म्हणून. ठीक आहे, देवाचा हात आहेच आपल्यावरती, काही विषय नाही. दुसरी गोष्ट अशी, आता जाऊयात आपण ऑफिसला. खूप वेळ जस्ट खाली आलोय पीजीच्या, बघून घे म्हटलं काय नाश्त्याला आज काय दिलं यांनी नाश्त्याला. मला बघू दे, तुम्हाला पण दाखवतो. ओ पोहे चांगले पोहे. असो, एक दोन घास खाऊन जाऊ आपण. पीजीचे पोहे खायचे सोडून दिले होते युजली, पण अठराशे आहे. एक घास घेतला ते घासामध्ये लागलं क्रंची शेंगदाणा, एकदम असा खमंग. मग ती इच्छा झाली थोडीशी, तर म्हणलं मग शेवटी खाऊच. पोहोचलोय पार्किंगमध्ये. एक गोष्ट आठवली, भाऊचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ना ते आहे माझ्याकडे, पण ते जे काम करू त्याला असं म्हणून ते हरवलंय म्हणून नाही का. असे चष्ट घेऊन बघू ते बॅग ते चेक करेन, खिसे चेक करेन, इथं टाकतो, इथं चेक नाही करायचं तू मे बी. बघू लेट्स. नाही मी हेल्मेट घेऊन चाललोय घाई मध्ये, हेल्मेट ठेवून जाऊ. भाऊचं चेहरा पडलंय, चेहरा पडलं देऊन टाकू दे. रोड राहिले तुला खतरनाक रडलंय, देतो जर हे मोटर राहिले ते मागे परत धुवाय. हा काय, अरे भाऊ आजरे होते भाऊ आले. अरे हे काही नाही, ते परत ते काल दाखवलं कवा येत नाही रे, त्यांचं काम रिस्की काम आहे राहू. ते दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत असेल. हा ते यो, अरे काय करतोय? ठीक, हा कसं आहे, साफसफाई करू राहिले भाऊ. किती रिस्की विषय राव. आज तर लय जवळून ही खाली दोरी आणि हे कार्यकर्ते आपले बकेट घेऊन आज तिकडल्या का असं पुचल्या, आज इकडल्या का असं पुसू राहिले, काही विषय नाही. लास्ट थोडे पोहे खाल्ले, थोडी कॉफी घेऊ म्हणतो जरा. पोहे थोडेसे, हा पोहे होते, थोडीशी कॉफी घेऊ म्हणजे कसं रिफ्रेश वाटेल जरा नाही का. आयडी कार्डचा विषय गेला, याने केलं तोंड असं पडल्यासारखं भाऊ. 100% म्हणलं आईला अवघड झालं भाऊ. आता लगेच 2 मिनिटाच्या आत मला द्यावं लागलं ते आयडी कार्ड. काय बोलले ते तुला ओट्स खातोय तसं नाही भाऊ. हा, आता समजा हरवला, आपल्याला जाऊन बघून यावं लागेल ना. ठीक आहे आपल्याला नाही ते ठीक आहे म्हणलं. कॅमेरा काढाव तर रडण येऊ, त्याच्यामुळे मी काढलं नाही. असो, खाऊ द्यायला रडत नाही मी. हे पण कॉफी पण पितो. चिल किती चिल आहे भाऊ. ते बघ कॅमेरामध्ये रिएक्शन घेतली नाही, नाही तर कळत असं लोकांना तू किती चिल किती. ठीक आहे, या दीदीने शर्ट दिलाय त्याला, दीदीला शर्ट दिलं. थांबायला बोलू, दीदीने शर्ट दिलाय. दीदी जर बघत असेल, अर्चित दीदी म्हणजे माझी बहीण, त्याची बहीण, तर दीदी चांगला घेतलाय शर्ट. तो असं देत राहा, असं शर्ट देत राहा त्याला. हे आलंय काय, टोस्ट आलेत. ते म्हणतो कॉफी सोबत का, काय कॉम्बिनेशन खातो रे तू? अरे तू नको बरोबर, कोणतं कॉम्बिनेशन कोणासोबत खायचं भाई. मी काय खातो वेगळं असं भंगार, चांगलंच तर खातो मी. चांगलेपणे खातो तू, दूध आणि बिस्किट चांगलेपणे खातो. अजून खूप काही गोष्टी आहे आता मला लक्षात पण नाही. ठीक आहे, असं हे टोस्ट खाऊ आता. कॉफी आमचं चिखले डाएट मयूरचा डबा चेक करताना सांगेल काहीच नाही त्याच्यामध्ये. डाएट मयूर आता चिक टाकले त्याच्यात पनीर. तुला पण गरज नाही डाएटची, मला पण गरज आहे डाएटची. येस, डाळी कडधान्य असते ते बेसिकली. आमचं भाऊ व्हेजिटेरियन आहे, खूप गुणी बालक येते. चांगलं पण तू खाऊ शकतो का नाही खाऊ शकतो? एमसीला काय केलं होतं आपण? एमसीला असताना खाल्लत होता, एमसीला असताना खाल्लत होता ना एवढा डबा आपण, का नाही? एवढं तर डबा आहे, पण थोडासा मोठा. ठीक आहे, मी नाही खाऊ शकतो. रात्री पिझ्झा ऑर्डर केला म्हणतो, जातच नव्हतं माझी बहिणी, त्याच्यामुळे म्हणलं मला थोडं दिलं. खाल्ले होते सगळे खाल्ले माझे आले. 4 वेळेपर्यंत खातच होतो. 4 वाजेपर्यंत खात होता. 4 वाजेपर्यंत किती मागवली होती? 4 काही बच्चन नाही का, 4 पिझ्झे तू मागवले. हो, थोडं खायची तिकीट द्यावं लागते ना बाबा.
हा यो सगळ्या पनीरला नकली नकली म्हणतो. सगळ्यांना नाव ठेवतो पनीरचं. हा. स्वतः बनवलंय. स्वतः बनवलं बोल ना आता. हो कुठे बनवलं पनीर? उद्या आटलं नाही. कुठून आलं? दूध आणलं होतं का 30 रुपयाचं? ठीक आहे असो. पण ईदचा मेनू काय आहे आज? ईदचा मेन्यू आहे कढी पकोडा, त्याच्यानंतर शेव भाजी आणि चपाती. भाऊला आवडती शेव भाजी. चला सॉरी त्याला याला आवडती शेव भाजी, खूप खातो हा. आणि याला आवडतो कढी पकोडा. हा एक नंबर आहे तेव्हा मी भेंडी मसाला घ्या. त्याच्या मम्मीने भेंडी मसाले एवढे टाकून टेस्ट म्हणता म्हणता एका घासाचा डबा संपवशील त्याचा. याचा एक घास म्हणजे पूर्ण डबा संपतो. अरे भेटले आमच्या भाऊला. माझ्यावर का फाटला पण ते देत होते दुसरं पण याला म्हणजे असो भाऊची चिंता असो. आजारी माझा भाऊ. भेंडी कशी रे? एक घास झाला घेऊन. तू काय ना, अरे लय उशीर होतो आमका आम्हाला माहिती. आमचं पॅटी लांब म्हणजे जेवण केलं किती 1-2 किलोमीटर चालून आला असेल का रे? 5 किलोमीटर चालून आलाय हा. 5 किलोमीटर. भाऊ मोटिवेशन कुठून येतं तुला हे चालायचं एवढं 5 किलोमीटर? भाऊची तब्येत कमी करायची. त्याचं वजन खूप होतं पण त्यांनी मॉकर चलून बिलून वजन कमी केले. आणि कार्यकर्त्याला विचारतात भाऊ वजन कसं कमी केलं नाही का? कष्ट खरंच. ठीक आहे असो. पॅटी चांगला दिसतो आता वजन कमी केल्यावरती. पॅटी भाऊ काही संदेश द्यायचा आहे लोकांना? काही बोलायचं आहे का? काही शुभ मेसेज काही? तेवढी आपली अजून पदवी नाही झाली भाऊ. अरे पदवीचं नाही किंवा तेवढे आपण लोकांना सजेशन देऊ एवढं अजून हे नाही त्यामुळे अरे तसं काही नाही. देवाचं नाव म्हणा किंवा काहीतरी गोष्टी म्हणा असं. हा मग बोला काही. श्रीराम हर हर महादेवांचे अप्पा मोरे. बस ठीक. काही विषय नाही. पॅटीचा दिवस आणि रात्र चांगला. आमचा भाऊ दिवसातून आलाय. एक काळी रूममेट होता आमचा. आता आहे दुसऱ्या पीजी मध्ये पण आला भेटायला. भाऊ बरं वाटलं भेटून. आपली व्लॉगिंग चालू झाली सध्या. काही बोलायचं आहे तुला? ऑल द बेस्ट. ह्यो आता एक्सेंचर मध्ये नाही कॅपजेमिनी मध्ये आहे. बारीक तुम्हाला जर दिसला कुठं तर भाऊला प्रेम द्या. आपला भाऊ येतो. आणि इकडे बघा येऊ असं चालू राहिले. पुरी सारखा लाजू राहिले. हे असं कसं तोंड गेले. ठीक आहे असो भाऊ. बरं वाटलं भेटून तुला. लय दिवसानंतर जरा जुन्या गोष्टी ताज्या झाल्या. याला बिचारायला झोपावं लागायचं 10 वाजता आणि आमचा फुल दंगा चालायचा 12 वाजेपर्यंत. ठीक आहे असं काय विषय. जेवण वगैरे झालं. बसतो जरा म्हणजे जरा 5-10 मिनिटं बसून. भाऊ झोपलाय बाहेर. अंधार आहे बाहेर. असो. मयूर शेटकडे जाऊन विचारू. मयूर शेटला तुमचा दिवस कसा होता आज? काय करतो बघू मयूर शेट. मयूर शेट व्हॉट ही इज डुइंग. मयूर शेट बसलेत. मयूर शेट काय करत आहेत? मयूर शेट तर आपलं विलॉग बघू राहिलेत कालचं विलॉग बघू राहिले. हेडफोन घातलेत का? हा हेडफोन घातलेत. ठीक आहे भाऊ. कालचं विलॉग कसं वाटलं? कसं आहे ते? त्याला राजगडला गेलो ती गोष्ट सांगितली त्याला. राजगड आणि रायगड. राजगड कसं आहे? जिवंतपणे स्वर्ग बघायचं. मोठ्याने बोल जरा. माणसाला आवाज नाही ती. माणसाला जिवंतपणे स्वर्ग बघायचे असन हा तर त्यांनी सकाळ सकाळ उठून राजगड किंवा रायगड सगळे किल्ले चांगले आहेत. बट ह्या दोन्ही किल्ल्यातला मजाच वेगळी. माझ्याच वेगळी. राजगड जिरवतो शेट. राजगड जिरवतो 100% म्हणजे चाललाच लागतं तिथे. ट्रॅकिंगला खूप म्हणजे खूप चांगले खूप सुंदर दृश्य काय आर्किटेक्चर आहे. आर्किटेक्चर पण क्वालिटी एक नंबर मस्त आहे. म्हणजे 3 माच्या आहेत. रायगडला कसली मजा आली ती? रायगड रूमवर मजा आली. रायगडला जा तुम्ही. पाऊस आम्ही डेंजर पाऊस आलो. लय डेंजर. गडावर लय पाऊस झालता त्यावेळेस. गडावर असं पाणी होतं म्हणजे जर तुम्ही धबधब्या खाली गेले असते तर तुमचं 100% डोकं फुटलं असते. एवढं धबधब्याला पाणी होतं. गडावर इतका मुसळधार पाऊस होता. पण पब्लिक काय हटत नव्हती भाऊ. त्या पण आपले प्रोटीन हर्ष पंजाबी हा पोर होते. हर्ष पंजाबी प्रोटीन यांना मी झोपूनच नव्हतं दिलं आदल्या रात्री. आमचं अचानक ठरलं. अचानक ठरलं बरं का. रिक्स घेतली होती. विषय असा झाला जर रायगड त्या वेळेस रायगड बंद होता कारण की जास्त पाऊस असल्यावर गड बंद व्हायचा कारण की काय यायला प्रॉब्लेम यायचा. तर आम्ही काय केलं. आम्ही म्हणलं फॉर एक्झाम्पल जर रायगड बंद असला तर तिथून पुढे 80 किलोमीटर प्रतापगड आहे महाबळेश्वरला. तिथं जायचं प्लॅन होतं. पण योगायोगाने रायगड उघडा होता. आणि त्या माणसाला विचारलं तिथं नाही का ते लोक असतात ते शरबत वगैरे देणार. ते म्हणले जस्ट आज सकाळी खुलला. म्हणलं नशीब भारी आपलं. आम्ही रोपवेनं जाता हे गेलो होतो. पायरीने गेलो होतो. पायऱ्याला येतो पण रायगडला मोठा आहे. म्हणजे
रायगड एक दिवस कोणाचा पाहूनच आला होता. बरोबर. नाही रायगड मोठाच आहे. एक दिवसात नाही पाहून होऊ शकत. मस्त आहे, खूप भारी. लय भारी, एक नंबर आहे. टकमक टेकडी, टकमक टेकडी, ते महाराजांचं दरबार, हा महाराजांचं दरबार, टकमक टेकडी, महादेवाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, त्याच्यानंतर ते त्यांचं बाजारपेठ, त्याच्यानंतर धान्याचे कोठार, त्याच्यानंतर त्यांची मंत्र्यांचं समाधी. त्यांची समाधी इकडे जबरदस्त असते बाबा. म्हणजे आम्ही पाहू रे हा शेट. समाधी त्या इथं नतमस्तक. नतमस्तक झालो. मस्त आहे. अंगाला इतक्या काटा आणि असं हा. म्हणजे आलं ना, अंगाला काटून मुंग्या आलते. खरं आहे बरं का, चेष्टा नाही चालू. म्हणजे क्वालिटी विषयी खूप म्हणजे खूप भारी, जे मी सांगतो ना ते एकदम व्यवस्थित सांगतो. खूप म्हणजे आमची खूप त्या काळात काय असेल ते. त्या काळात विषयच वेगळा असतात. रायगड म्हणजे खरंच रायगड आहे. पाऊस एवढा जोरात होता. पाऊस लय जोरात होता. पाऊस लय जोरात होता. पाऊस म्हणजे आम्हाला खाली उतरताना लागला. लय खाली उतरताना लागलं. पण पावसामुळे ना जास्त चालवणं म्हणजे जाणवलं नाही, कारण की ऊन नव्हतं ना. ऊन असलं का ते चालवणं लय जाणवतं. उन्हाळ्यात तर कोण जास्त चढू नाही शकत. हो. पण आम्ही दुपारच्या राजगड आहे ना, राजगड पूर्ण केला बाबा. पूर्ण भर उन्हात करा. भर उन्हात ते बी मकर, आम्ही तर आजारी होतो. तो बी हजर होता. आणि सगळ्यात जे सेन्सेशन, बॉडी गरम असल्यामुळे तिथं काही कळलं नाही. पण जेव्हा घरी आलो का तेव्हा एक एक गोष्टी दुखायला लागल्या होत्या. हो. आणि ते राजगड आम्हाला आधीच करायचं होतं, बट कोणतरी आमचं हे केली होती भाऊनी. कोणतरी म्हणजे हेच नव्हता, हेच झोपला होता 3 वाजता. म्हणजे लास्ट टाइम आपलं ठरलं हा लास्ट टाइम ठरलं होतं, पण लास्ट टाइम काही जाणं झालं नाही. मग मी त्याला शब्द दिलता आपण डिसेंबर मध्ये जाऊ, आणि डिसेंबर मध्येच झाला रायगड. जसा शब्द दिलता तसा. राजगड. रायगड पण असंच झालेलं आहे. रायगड कसं झालेलं माहिती तुम्हाला? रायगड आम्ही ना, मी होतो म्हणजे रायगडचं तुम्हाला किस्सा सांगतो. रायगड कसं झालं, 20 तारखेला जायचं होतं आम्हाला. 20 तारीख कोणत्या महिन्यातली? कोणत्या तरी महिन्यातली, असं माझ्या ध्यानात नाही. हा, पावसाळ्यातल्या महिन्यातली आहे. तर ही रायगडची जी तारीख आहे ना, 20 तारीख, ही मी फायनल केली होती. कुठं? कोणत्या किल्ल्यावरती? जीवधनवरती. नाणेघाट माहिती आहे ना, तिथं जीवधन किल्ले आहे, तिथं फायनल केली होती 20 तारीख. चालता भर टेकडावरती. म्हटलं 20 तारखेला जाऊ आपण रायगड. आणि देवाची कृपेने रायगड पण झाला, मजा आली. पण पाठकला सकाळी उठून कळलं की रायगडला जायचं. हो, लय किस्सा आला. शशांक पाठकला माहितच नव्हतं. शशांक पाठकला आहे ना, आमची पाठवत होती सकाळी सांगायला. शशांकला सांगितलं आपण चाललो जुन्नर साईडला. जुन्नर म्हणजे इकडे खाली, पण आम्ही चालू विरुद्ध साईडला डायरेक्ट तिकडं रायगडला. तर तेव्हा ते शिवाय घातलं सकाळी, त्याला काहीच माहित नव्हतं. तेव्हाच फक्त आमच्यात होतं, ते झोपला होतं, बाकी कोण नव्हतं झोपलं. एक कार्यकर्ता होते, झोपायला लागलं, पण त्याला मी लाद घातली मागून उठवलं. पण बघू यावेळेस पण किल्ले करू आपण. किल्ले काय आता पुरंदर राहिलंय. हा, आपल्याला या जायचंय पन्हाळा आणि विशाळगड आणि पावनखिंड करायची लय इच्छा आहे, लय. ती एक करावंच लागणार आहे, ती पण करू आपण, काय विषय नाही. बरं, एकंदरीत आजचा दिवस कसा गेला भाऊ तुझा? मोठ्याने बोल रे. चांगला एक नंबर गेला, काय अडचण नाही. ठीक आहे. मग मला काय वाटतंय, आजपर्यंत आपण इथपर्यंत ठेवूयात. ठीक आहे, चालेल. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, तुम्हाला जर एफर्ट दिसत असतील माझे, 100% लाईक शेअर सबस्क्राईब करा दनादन. म्हणजे मला मोटिवेशन येईल आणि उत्साह येईल जर अजून काम करायचं. ठीक आहे, असो इनिशियल फेजमध्ये. आवडलं 100% लाईक करा, नाही आवडलं तर कमेंट ड्रॉप करा. मी प्रयत्न करला अजून सुधारण्याचा व्हिडिओ आपलं. असो, आजसाठी आपण इथपर्यंत ठेवूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सुरुवात उद्या. बाय.